भारत हा खेड्यांचा देश आहे. महात्मा गांधीजींनी देखील म्हटलेलं आहे, खेड्याकडे चला. आणि या खेड्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत ही एक स्थानिक स्वराज्य संस्था असते आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेचा सचिव म्हणजेच ग्रामसेवक याबद्दल आज आपण बोलणार आहोत. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतं, त्याचं वेतन कुठून अदा होतं, त्यानंतर ग्रामसेवकाची कर्तव्ये, जबाबदाऱ्या काय काय आहेत हे या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी. तुम्ही विद्यार्थी असाल, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तरी देखील हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. ग्राम प्रशासन हा विषय देखील स्पर्धा परीक्षांमध्ये असतो. त्यानंतर तुम्ही जर ग्रामीण भागातील ग्रामस्थ असाल तरी देखील हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत असते आणि तिथे ग्रामपंचायतीचा एक सचिव असतो. व्हिडिओ सुरुवात करण्याआधी एक छोटीशी विनंती, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. मुख्य कार्यकारी अधिकारी गावाचा विस्तार, गावाची लोकसंख्या, गावाचं उत्पन्न विचारात घेऊन सामान्य किंवा विशेष आदेशाद्वारे ठरविल त्याप्रमाणे प्रत्येक पंचायतीसाठी एक किंवा पंचायतीच्या गटांसाठी एक किंवा अधिक सचिव नेमणूक करतील. तर पंचायतीचा सचिव कोण असतो, तर ग्रामसेवक. ग्रामसेवक हा पंचायतीचा सचिव असतो. सचिवाची नेमणूक आणि नियुक्ती कोण करतात, तर CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी हे पंचायतीच्या सचिवाची नेमणूक करत असतात. पंचायतीचा सचिव हा ग्रामसभेचे सचिव म्हणून देखील कामकाज बघतो. पंचायतीच्या ज्या सभा असतात, मासिक सभा, तर त्यांचं सचिव म्हणून देखील त्याला कामकाज करावं लागतं. आणि पंचायतीचा सचिव म्हणजे ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा नोकर असतो, राज्य शासनाचा तो नोकर असतो, तो ग्रामपंचायतीचा नोकर नसतो. हे लक्षात ठेवा. बरेच जण अशी गल्लत करत असतात की ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायतीचा सेवक अशी त्यांची धारणा झालेली असते, तर तसं नाहीये. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख हा ग्रामसेवक असतो आणि तो जिल्हा परिषदेचा नोकर असतो, तो ग्रामपंचायतीचा नोकर नसतो. आणि ग्रामसेवकाची बदली करण्याचा अधिकार हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहे. तर तुमच्या मनातील पुढचा प्रश्न की ग्रामसेवकाचं वेतन कोण करतं, पंचायतीच्या सचिवाचं वेतन कोण करतं, तर पंचायतीच्या सचिवाचं वेतन हे जिल्हा निधीमधून होत असतं. पंचायतीचा सचिव हा जीपचा नोकर असतो. त्याचा पगार जीपच्या कलम 30 खाली स्थापन केलेला जिल्हा निधीमधून दिला जातो. बघूया पंचायतीच्या सचिवाची कर्तव्य व जबाबदाऱ्या. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणजेच ग्रामसेवक याची कलम 60 नुसार नेमणूक होते, हे आपण बघितलेच आहे. तर 60 मध्ये पंचायतीच्या सचिवाची विवक्षित कर्तव्य व जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. तर पहिलं कर्तव्य असतं विविध विकास कामांचा खर्चाचा अहवाल तयार करणे आणि ग्रामसभेपुढे वाचन करणे. त्यानंतर दुसरं असतं पंचायतीच्या सभा, मासिक सभा, ग्रामसभा, इतर सभांना उपस्थित राहून सचिव म्हणून कर्तव्य पार पाडणे व इतिवृत्त लिहिणे व ते संबंधितांना पाठवणे. तिसरं महत्त्वाचं कर्तव्य आहे ते म्हणजे ग्रामपंचायतीच्या निधीची निगा राखणे. आता निधीची निगा राखणे म्हणजे काय, तर एक सुजाण नागरिक आपले स्वतःचे पैसे खर्च करताना जी दक्षता घेईल तीच दक्षता ग्रामपंचायत निधीच्या खर्चाबाबत ग्रामसेवकाने, ग्रामपंचायतीच्या सचिवाने घ्यायची आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला स्वतःसाठी एक कपाट खरेदी करायचं आहे, तर कपाट खरेदी करताना तुम्ही 2-3 दुकानांमध्ये जाल, त्यानंतर तुम्ही त्या कपाटाची क्वालिटी बघाल, त्याचा टिकाऊपणा किती आहे ते बघाल आणि त्यानंतर त्याची किंमत, या सगळ्यांची तुम्ही तुलना कराल आणि जिथे तुम्हाला योग्य किमतीमध्ये, वाजवी किमतीमध्ये आणि चांगल्या क्वालिटीची वस्तू जिथे मिळेल तिथे तुम्ही ती खरेदी करा. त्याच पद्धतीने ग्रामपंचायतीचं देखील आहे. ग्रामपंचायतीसाठी सुद्धा तुम्हाला निधी खर्च करताना या सर्व बाबींची दक्षता घ्यावी लागणार आहे. पैशाचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेणे हे ग्रामपंचायत सचिवाचं कर्तव्य आहे. ग्रामपंचायतीचे सर्व अभिलेख पूर्ण करणे आणि ते सुरक्षित ठेवणे. त्यानंतर पुढचं कर्तव्य आहे की ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे. पुढील आर्थिक वर्षाचे 31 डिसेंबरच्या आत जर पंचायतीने ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार केलं नाही तर ते सचिवाने तयार करून 31 जानेवारी पर्यंत पंचायत समितीकडे मंजुरीसाठी पाठवणे हे सचिवाचं कर्तव्य आहे. पुढचं 6 नंबरचं कर्तव्य आहे ते म्हणजे ग्रामपंचायतीचे जन्म, मृत्यू, विवाह नोंदी इत्यादींच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, त्यांची वेळच्या वेळी नोंद करणे आणि त्या नोंदवह्या सुरक्षित ठेवणे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं कर्तव्य आहे ते म्हणजे पिण्याच्या पाण्याचे साठे नियमितपणे शुद्धीकरण करणे. म्हणजे स्वतः ग्रामपंचायतीच्या सचिवाने जाऊन त्या टाक्या साफ करणे असं नाही, तर ग्रामपंचायतीमध्ये जलसुरक्षक असतात, पाणी पुरवठा कर्मचारी असतात, इतर कर्मचारी असतात, तर त्यांच्याकडून हे काम करून घ्यायचं असतं आणि वेळच्या वेळी TCL साठा तपासणी करणे. त्यानंतर पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर पाणी पुरवठा स्रोतांचं शुद्धीकरण करणे, पाणी पुरवठा स्रोतांजवळ स्वच्छता राखणे,
नियमितपणे TCLचा वापर करणे, ग्रामपंचायतीमध्ये TCL उपलब्ध आहे की नाही याची खात्री करणे, हे सर्व कामं ग्रामसेवकाला करावी लागतात. त्यानंतर पुढचं आहे प्रशासकीय काम वेळेत करणे. माननीय गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नेमून दिलेली जी काही कामं असतात ती वेळच्या वेळी करणे हे ग्रामपंचायतीच्या सचिवाचं कर्तव्य असतं. पुढचं कर्तव्य आहे विकास कामांवरील निधी वेळेत खर्च करणे. सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने आर्थिक व्यवहार होत असतात आणि सरपंच यांच्या सहाय्याने ग्रामपंचायतीचा जो विकास निधी आहे तो वेळेत खर्च करणे हे ग्रामपंचायतीच्या सचिवाचं कर्तव्य असतं. नंतर पुढचं जे ग्रामपंचायतीच्या सचिवाला पुढची भूमिका बजवावी लागते ती म्हणजे वित्तीय सल्लागार. ग्रामपंचायतीला आर्थिक सल्ला देणे हे ग्रामपंचायत सचिवाचं कर्तव्य असतं आणि पंचायतीवर व सरपंचांवर देखील ग्रामपंचायतीच्या सचिवाचा वित्तीय बाबींसंदर्भात सल्ला घेणे हे बंधनकारक असते. नंतर पुढचं आहे कर वसुली करणे. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व मालमत्तांची नोंदणी करणे, त्याची योग्य कर आकारणी करणे आणि योग्य मार्गाने ती मागणी करून वसुली करणे हे ग्रामसेवकाचं कर्तव्य असतं. त्यानंतर पुढचं आहे कामाच्या ठिकाणाला भेट. एखाद्या कामावर खर्च करताना प्रत्यक्ष त्या कामाला भेट देणे, त्याच्यानंतर खर्च करताना तो योग्य प्रकारे झाला आहे की नाही हे तपासणे, त्यानंतर खर्चाच्या सर्व देयकांच्या पोचपावत्या आणि साहित्य सुस्थितीत आहे की नाही हे तपासणे, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन याचा मेळ घेणे हे ग्रामसेवकाचं कर्तव्य असतं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या भूमिका ग्रामसेवकाला पार पाडाव्या लागतात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामसेवकाची कर्तव्य, अधिकार, जबाबदाऱ्या काय काय आहेत ते सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न. आपण बऱ्याचदा म्हणत असतो की ग्रामसेवकाला काय कामं असतात, काय काम करतात ग्रामसेवक, परंतु या वेगवेगळ्या भूमिका त्याला पार पाडाव्या लागत असतात. इतक्या सगळ्या प्रकारची ग्रामसेवकाला कामे असतात हे मला सुद्धा जोपर्यंत ग्रामसेवक झाले नव्हते तोपर्यंत मला पण माहिती नव्हतं. मला फक्त ग्रामसेवक होईपर्यंत ग्रामसेवकाचं एकच काम माहिती होतं, ते म्हणजे रहिवासी दाखले देणे. मला एवढंच माहिती होतं की ग्रामसेवकाला एवढं एकच काम असतं, रहिवासी दाखले देणे. पण स्वतः जेव्हा ग्रामसेवक झाले तेव्हा कळालं की इतके सगळे कामं असतात. असं म्हणतात ना, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. तर अगदी तसंच आहे.